हमारा आदत है, हमारा बचपन से हमारा बाप दादा पर करते रहो भाई। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय रायगड जिल्ह्यातील पनवेल इथे शेडूंग गाव आहे। तिथे आपण आलो का आज काळवंतीन दुर्ग किल्ल्यावरती आणि प्रबळगड। हा बघा आमचा एक भाव आहे, आज लिव टाकून आला डायरेक्ट ट्रेकिंगला। भाऊ बघ इकडे जरा, इकडे बघ ना, इकडे बघ ना, आज लिव टाकून आलाय। मनी इज नॉट इम्पॉर्टंट, टाइम इज इम्पॉर्टंट। आज ही जर वेळ गेली ना, ही वेळ पुन्हा येणार नाही। आत्ताच मजा करून घ्या, आत्ताच। मल्लखंपट्टू विशेषतः भासे और सुखा पाटील लाईट वर्जन बघू शकता मित्रांनो। पूर्ण त्याने त्याचा जो आटपण केलेला की बाबा त्या शेवटच्या फांदीपर्यंत जायचं आणि तो पूर्ण केलं। खूप सारा त्याला दमले का रे, दमले का रे। तर मित्रांनो, आपण थोडी आता विश्रांती घ्यायला थांबलो। इथे एक छोटंसं दुकान आज बंद आहे, विकेंडला चालू असतं सगळी दुकानं। रस्त्याला जेवढी जिथं आपली पायवाट आहे तिथून सगळी दुकानं काही ठराविक अंतरावरती आहेत, विकेंडला ती दुकानं चालू असतात। तर आता आम्ही इथे थांबलोय, एक 10 मिनटं विश्रांती करतो आणि आता पुढे चालायला सुरू करतो। टेंगे टेंगे टेंगे। A few moments later. तर मित्रांनो, आता आपण इथे थोडीशी विश्रांती घेतली आहे। आता आपण इथून निघतोय। आता आपण डायरेक्ट पायथ्याला गेल्यावरती भेटू, तो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। दादा, हा कोणता गाव आहे? माचीपूर। हा काय, आता इथून किती अंतर आहे आपल्या वरती जायला? काय म्हणतील, अर्धा तासात पोहोचू ना। आणि इकडचं प्रबळ, इकडे प्रबळगड ना, इकडे इथून किती अंतर आहे प्रबळगडावर? 1.5 तास, 1.5-2 तास लागतील। ठीक आहे। तो ना तो नाही गुड्डे आहे बघ। त्याला काय घेतलं तुम्ही? त्याचा आहे बर्थडे, त्याला देतो गुड्डे। याचा आहे बर्थडे, त्याला देतो गुड्डे। आता तुम्ही काय घेतलं? बॉटल घेतले
आणि याचा आहे बर्थडे आणि त्याला देतो गुड डे. हा घे गुड डे. कुठं चाललेलं बेस्की? वरती बेस्की बघतो जरा वापर लहानपणी खेळायचं. आता बऱ्याच वर्षातून घेतले. तिकडे नको मारू रे. तिकडे माणसं येतात का आधी रुपयाच्या मारला. अरे इकडं ये चल या यू यू चल आला सोबत आला वाघ. चल रस्ता दाखव. चल मला असते असते चल असती चल असती चल चल वरती चल. रस्ता दाखव मला. खाली बस. आता आपण गडाच्या खालती आलोय. एकदा चढाई बघा वरती कशी आहे. आता इथून दगडाला असे खाचे दिलेले आहेत. 90 डिग्री बोला. आता दगडाला खाचे दिलेत. रस्सीच्या सहाय्याने आपल्याला वरती जायचंय आणि आपल्याला नवीन सातकरी भेटलेला आहे. चले वरती जायला गड चढायला चालू करते. रस्ता कसा खतरनाक आहे. इकडे दरी. आपण वरती वारे मेरे शेर. तर मित्रांनो आपण गडाच्या वरती आता चढायला चालू केलंय आणि आपण इथे एक स्पॉट आहे चांगलं बसायला आणि समोर वातावरण बघा कसं आहे. धुकं वगैरे एक नंबर वातावरण. आणि आपला डॉगेश बाई आपल्याला मिळालं तिथून सोबत आहे ज्यादा आणि कसं बसलाय बघा. आता हा शेवटपर्यंत आपल्या सोबत आहे ना. पहा पुढे व्हिडिओ मध्ये पुढे बघा. ब्रो हाउ वाज योर एक्सपीरियंस? अरे किसी ने कहा था इजी ट्रैक है देख लो. एक बार एक्सपीरियंस करो भाई. अभी हम ऊपर जा रहे हैं. हम ऊपर से आए नीचे. मैं कैसा तो लग सोते रहा हुए है? गया. सोते हुए गया मैं तो. फट रही है. बहुत फट रही है भाई बहुत. हम मर्द हैं, हम फर्स्ट जा ट्रैक है सकते मेरा. हैं. फर्स्ट ट्रैक है. फर्स्ट ट्रैक है. हाँ, मतलब फर्स्ट टाइम इतना हार्ड गया. हमारा आदत है, हमारा बचपन से. हमारा बाप दादा पर से करते रहो भाई. कैसा है ऊपर चढ़ने को? ये अच्छा है. हाँ हार्ड नहीं है इतना. हार नहीं. वो एक जन आते बोले फटी पड़ी है पूरी. नहीं सिर्फ ये लेते हैं. चार्जेस ले रहे. कितना रुपया? 50 रुपीज ले रहे. चलेगा. पावसाच्या पाण्याने झालाय रस्ता. पाणी येऊन आलो आपण. हा बघा प्लस आधा ले लो. आधी सीढ़ी चल के जा. 25 सीढ़ी है. 25 बोर्ड लगा ना उधर नीचे ऊपर तक बोर्ड कौन पड़ रहा है. चढ़े. हाँ चलो देख के आते. चलो देख के आते. हा बघा थोडे कैसे का शिडी मार्ग. जाते दिखा क्या. वो नीचे का एक आदमी का 500 भावाला अब भी चढ़ोगे ना. 500 रुपये चाहिए ले लो. विषय. हाँ अलग है. सीढ़ी लावली है. ये राजू ये सब लोग जाएंगे ना ऊपर. जाएंगे ना. जाएंगे ना. चलो अभी पहला मैं जाता हूँ. अरे उसके बाद शिवंग और पहला मैं जाता हूँ. देना फिर कितना भाव जरा. अरे ऊपर
लगता चढ़तील का ए अपने सब चढ़ जाओ सबर कर सबर एक सबर डाल उनको बोलो ना चढ़ के थोड़ा ऊपर चढ़ो ऐसे चढ़ के भाई तो डिप्रेशन में डूब के मार रहा है ऐसे में डूब के रा खतरनाक खतरनाक ये देख चढ़िया चल राहू दे थांब येतो आलो वरती एकदा जा गेलं पायरीशी एकदम वरती आलो बघा हान के त्याला मरतो कधी जात नाही आता आपण एकदम वरती आलोय कलावंती दुर्ग. कलावंती दुर्गाचा सगळ्यात वरचा टप्पा आपण आता इथे आलेलो आहेत. हे बघा वरचं चारी बाजूला धुकं आहे. इधर एक पहाड़ दिख रहा है एकदम छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव नमः पार्वती पते हर हर महादेव. चला आता आपण इथून निघतोय. आता पण जायचं प्रबळगडावरती. आता आपण इथून हा गड उतरून प्रबळगडाकडे जाणार आपण. तर इथून परत आपल्याला उतरायचंय. मला शोधत शोधत आला वरती. आता आपण हॉटेल जलपरीला आलोय. पण गॅस बीस आमचीच. घे रे. दूरवाली मॅगी आवडते. माचीचं काय करा वाटत नाही. पेटल का? कुणी माचीस देता का माचीस माचीसच पेटत नाही. हॉटेल जलपरीला माचीस भेटत नाही. गॅस का भंगारना म्हणते क्वालिटी. तुला भिका काय बोलणार. तुला तुला माचीस बघून नको आणायला. दत्ता त्यांनी दिली तशी घेतली ना आपण माचीचा नाव द्या. दगडीने ठिंगल्या पाडतय. अश्मयुगात चला. अश्मयुगात एक काम करा इथे खाली उतरून ती बाई आहे तिथून घ्या. चला खाली चला. तिथंच बनवून आहे ते ये माचीस. हॉटेल मिक्स. चला. हॉटेल जलपरी मिक्स.
आता आपण आलेलो आहे खाली. एकदम हरियर जैसा लग रहा है यहाँ से. हरियर जैसा लग रहा है इधर से. उतना हार्ड नहीं. आता काय टाकतोस? आता आपण टाकतो हे मक्खन हिरो करून आणलेलं. भरभर क्या आहे का क्या मक्खन? पुरा पुरा भरभर के. पहिले माझा वाटा पाहिजे हा का? मसाला पण ठेवलेला काय बस का येते दुसरी टाकू शकतो. केलीच्या पानावरती मॅगी खायची आज. चमचा तुझा चमचा दाखव रे. किती झाला? बॉटल कापून घेतली. मी पण बॉटल कापून घेतली. लोगों ने गरीबी देखी है. तर मित्रांनो आता आपण कलावंतीन गडावरून खाली उतरून मॅगी वगैरे बनवली. मॅगी खाल्ली. आता आपण चाललोय प्रभावगडाकडे. प्रभावगड आणि कलावंतीन गड बाजूबाजूलाच आहे. एक तासात अर्धा तास अंतर आहे. 2 रस्ते आहेत. एक कठीण रस्ता आहे आणि एक सोपा रस्ता आहे पण त्याला वेळ लागतोय खूप. तर आपल्याला सवयच कठीण रस्त्याने जायचं म्हणून आपण ह्या रस्त्याने आलोय. वरती डायरेक्ट रस्ता बघा केवढा छोटा आणि खालती डायरेक्ट दरी. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा. चला रे माझ्या वाघांनो. दगडी वगैरे ही खूप मोठी दगड पडलेली इथं वरून. याच्या आतमधून एक छोटासा रस्ता आहे. तिथून जायचं आपल्याला. आमच्यात एक लय घाबरत आहे. त्या मधमाशांचा बोलाविला आहे का काय? जीवाला खूप घाबरतो. यार पुढे तू तिथं बघला नाही का पडले ना. हा बघा किती दगडी पडत असतात वरून. हे बघा किती दगडी पडल्यात मोठ्या मोठ्या. भाग अर्जुन भाग. मोड 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 मोड. जा आज तिला पडला. लय सांभाळून न्यायला लागतं याला. लय सांभाळ. आपल्याला मेन रस्ता भेटलेला आता. हा बघा रस्ता. आता आपण प्रभागडाच्या रस्त्याला लागलेला आहे.
हे सगळ्या पावसाच्या पाण्यामुळे दगडी सगळ्या वाहून आलेल्या आहेत खालती. हे जे आम्ही ट्रेक करतोय पावसाळी करायचे नाही, ते उन्हाळीच आहेत. पावसाळी खूप रिस्क असते, पावसाळी खूप रिस्क असते, पण काय सगळी मंडळी आता चालून चालून थकले, आता सगळी बसले. त्यात मी पण थकले, आता चालून आलो असतं बसतो आता इथे. आमचा नाही पोय तुला गुजरात रत्नागिरीला जांभा खडक चिरा चिरा थोडी माहिती द्याल स्टोन विषयी. तुमच्या आजोबा इथेच होते ना चिऱ्याच्या खांदीत हो सारगावच्या हो. वारीला. असं वातावरण पाहिजे डिक्सरला. मुश्किल रास्ता है, ये आसान रास्ता है. हम कौन है रे? हम मर्द है, निकल जाएंगे. चलो बा. इकडे जेव्हा शिकारीला यायचे तेव्हा हे झाडं वगैरे लावून गेले, आंबा, चिक्कू, टमाटर. रस्ता चुकू नये कोणी पर्यटक म्हणून आमच्या आजोबा किंवा पंजोबांनी असं रस्ता दर्शक काढी बिसलरी बॉटल चाललो होता. आणि आता वाजलेत 4:30, अंधार व्हायचा टाइम झाला होता. तरी पण आपण अर्धवट रस्ता सोडत नाही, आलोय तर सगळं बघूनच जायचं आज. हा जो जंगल फिराचा जो अनुभव आहे ना, तो फक्त मीच घेतला. शब्दात सांगू शकत नाही. तो फक्त अनुभवायला लागतो. आणि त्या अनुभवाचे असतील तर आमच्यासारखे मित्र पाहिजे. अंधार पडत चाललाय. आमच्यातले काही जण बोलतात दाखव त्याला, दाखव. तर परतीचा प्रवास करणार पण आपण जाऊ शकतो. पण ज्यासाठी आला आपण ते बघूनच जायचं. ते राजवाडे बोलला का त्याला बोलला तिथे? राजवाडे तर बघितलं आपण. आधी बघ हर 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 महादेव. गणपती बाप्पा मंगल मूर्ती हर हर. गणपतीचं मंदिर आहे आणि महादेवची पिंड पण आहे. खूप जुनं मंदिर आहे. आता आपल्याला जायचं इथे एक पाटी लावलेली आहे. आपल्याला जायचं तलावाकडे. तलाव 50 मीटर आहे. आता 50 मीटर अंतरावर आपल्याला तलावाकडे जायचं आहे. चला मंडळी चला. मंदिरा शेजारीच प्रभागडावरती खूप जुना तलाव आहे, खूप मोठा तलाव आहे. जंगल पाहू शकता किती मोठं आहे. जंगलाच्या मधोमध तलाव आहे. आपला आजचा ट्रेक ते संपन्न नाही म्हणता येणार. म्हणजे आपले पॉइंट बघून झालेत. आता आपण परतीच्या प्रवासाला लागतो इथून. आता भावाचं आपला भाव पण थकलाय. भाव जरा 2 मिनिटं 4 शब्द बोला. 4 शब्द भाव आपल्या आजच्या दिवसाबद्दल. यार तुम्ही बॅगेमध्ये काय काय आणलेलं? 2 जोडी कपडे. दुसऱ्या तू काय आणलेलं? मी तर एक ड्रेस एक्स्ट्रा घेऊनच. ड्रेस अजून पूर्ण सेट आणलेला ना? एक जोडी कपडा माझ्यासोबत असतो. काय काय कपड्यांमध्ये? यस. तर मित्रांनो आपण गडावरून खाली उतरलेलो आता. आणि गडावरती खूप काही बघण्यासारखं आहे. कळवंतीन दुर्ग, प्रबळगड,
निसर्ग पण खूप आहे, खूप काही बघण्यासारखं आहे गडावरती. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा आणि आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, नवनवीन गडावरती जाण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, आपण पुन्हा एकदा दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू कोणत्या तरी नवीन गडावरती. धन्यवाद. लाईक सबस्क्राईब आणि आपल्या चॅनलला लाईक करो, 17 करो, शेअर करो. आपल्या चॅनलचं नाव आहे ऋषी ब्लॉगर.